नमस्कार, मी संजय वरकड. आपण सध्या न्यूज यात्रा पाहत आहात. आपण आज चर्चा करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाविषयी केलेल्या एका विधानाची आणि त्यांच्या या विधानानंतर अनेकांना ज्या मिरच्या झोंबल्यात तर त्या संदर्भामध्ये शरद पवारांनी विधान असं केलं आहे की वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी शक्तींचा शिरकाव होतो आहे आणि जवळपास 40% महिला या प्रतिगामी विचार मांडत आहेत. त्यामुळे अनेकांना या विधानाचा खूपच राग आला आणि पटापट प्रतिक्रिया द्यायला एकामागून एक हिंदुत्ववादी संघटनांचे वारकरी संप्रदायामधले काही भाजपशी संबंधित लोक तातडीने बाहेर आले आणि त्यांनी शरद पवारांच्या विषयी आणि त्यांच्या एकूण भूमिकेविषयी आक्षेप घेतला. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो आक्षेप घेतला त्याविषयी आपण आधी बोलूयात. मुख्यमंत्री असं म्हणाले की त्यांचा तसा आता वारकऱ्यांशी काही संबंध राहिलेला नाही. आता हाही शब्द वापरलेला त्यांचं तुम्ही पूर्ण म्हणणं सगळ्या टी व्हीवर आहे ते ऐकून घ्या पूर्ण. आणि शरद पवारांनी जे राजकारण केलं आणि ज्या विचाराने राजकारण केलं तर ते राजकारण ते निधर्मी आहे. बोलताना ते आधी असं म्हणाले होते की ते धर्म मानत नाही, पण नंतर त्यांनी त्यांच्याच विधानात दुरुस्ती केली आणि असं म्हटलं की शरद पवारांनी आयुष्यभर ज्या विचाराने राजकारण केलं ते निधर्मी विचाराचं राजकारण होतं. अर्थातच शरद पवारांनी जे राजकारण ज्यांच्या विचारांनी केलं ते विचार फुले शाहू आंबेडकरांचे होते. मग फुले शाहू आंबेडकर हे हिंदूंच्या विरुद्ध होते का हिंदूंच्या मधल्या ज्या अनिष्ट गोष्टी होत्या त्याच्या विरुद्ध होते, याविषयी देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं काय मत हे महाराष्ट्राला एकदा सांगायला पाहिजे. आणि मग फुले शाहू आंबेडकरांना तुम्ही मानता की नाही मानत, आणि आंबेडकरांच्या नावाने RSSनी काही ठिकाणी जी प्रतिष्ठानं उभी केलेली आहेत तर ती आंबेडकरांच्या नावाने प्रतिष्ठानं याच्यामुळेच केलेली आहेत ना की तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मान्य आहेत म्हणून केले असतील किंवा ती सोयीचे आहेत म्हणून केले असतील, राजकारणासाठी केलेले असेल. त्या वादात आपण आत्ता पडूया नाही. पण जर तुम्हाला फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं शरद पवारांनी केलेलं राजकारण जर चालत नसेल तर आता 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्या जयंतीच्या दिवशी आपण जी भूमिका मांडणार आहात तीच भूमिका तुम्ही तुमच्या हिंदुत्ववादी संघटनांचा ज्याचा उल्लेख शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे केलेला आहे की ते वारकरी संप्रदायामध्ये घुसू पाहत आहेत, तर त्यांना तो विचार तुम्ही सांगणार आहात का? विशेषतः फुले शाहू आंबेडकरांचा विचार सांगणाऱ्या हिंदुत्ववादी लोकांचा जर वारकरी संप्रदायामध्ये शिरकाव झाला तर त्याला आक्षेप असायचं काहीच कारण नाही. कारण महाराष्ट्राने नीट हा विचार समजून घेतला पाहिजे की प्रागतिक विचार समजून घेतला पाहिजे की हिंदू धर्मांमधल्या ज्या कर्मकांड आहेत, व्रतवैकल्य आहेत, व्रतवैकल्य म्हटल्यानंतर काही जणांना त्याचा राग येऊ शकतो, पण या सगळ्या गोष्टीची कोणतीही गरज नाही असं पांडुरंगाच्या दर्शनाला जाणारा वारकरी स्वतः मानतो. आणि संत साहित्यामध्ये सुद्धा त्याच सांगितलेलं आहे. संत तुकारामांनी तेच सांगितलं, संत ज्ञानेश्वरांनी तेच सांगितलेलं आहे. त्यामुळं शरद पवारांनी केलेल्या विधानाचा विपर्यास करून त्याच्यावर राजकारण करायचं आणि त्या आपल्या एकदम ढोल ताशे बडवत येऊन आपण कशा पद्धतीने शरद पवारांचं नामोहरण केलं हा आविर्भाव ठेवायचा, ह्या पद्धतीनं वैचारिक मतभेद प्रकट करणं हे काही चुकीचं. देवेंद्र फडणवीसांचाच धागा पकडून, कारण मी मूळ मुद्द्याला हात घालताना मी बाकीच्यांच्या कोणत्याही विधानाचं अजिबात भाष्य करणार नाही. मुद्दा शरद पवारांचा आणि देवेंद्र फडणवीसांचीच का बरं हे करतो आहे की कारण ते दोघंही राजकारणात आहेत आणि वारकरी संप्रदाय हा राजकारणापासून दूर राहायला पाहिजे ही सगळ्या लोकांची, जनसामान्यांची आणि खऱ्या वारकऱ्यांची सुद्धा भावना असते. पण या दोघांनी राजकारण केलं असेल का? तर 100% शरद पवारांनी केलेलं विधान एका अर्थानं राजकीय स्वरूपाचं पण होतं. कारण त्यांनी एका साहित्य संमेलनाच्या निमित्त स्मरणिकेमध्ये जो लेख लिहिलेला आहे त्या लेखामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे आणि त्या उल्लेखामध्ये एक सरळ राजकीयसुद्धा गोष्ट प्रतिबिंबित होती. त्याच्यामुळं भाजपने त्यांना उत्तर काय दिलं हा माझा आक्षेप नाही. भाजपने उत्तर काय दिलं याविषयी आपण चर्चा करतो आहोत. तर देवेंद्र फडणवीस असं जेव्हा म्हणतायत की शरद पवारांनी आयुष्यभर जे निधर्मी स्वरूपाचं राजकारण केलेलं आहे ते कोणत्या विचाराने केलेले आपण जाणतच. त्यांनी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणं टाळलं. तर शरद पवारांनी जे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने राजकारण केलेलं आहे तर तो विचार अर्थातच भाजपला मान्य असायचं काही कारणच नाही. कारण भाजप फक्त जयंत्याच्या दिवशी आणि पुण्यतिथीच्या दिवशीच या सगळ्या महामानवांचं स्मरण करतो आणि वर्षभर आपण जर बघितलं असेल किंवा मागचे काही वर्ष बघितले असेल तर भाजपमधल्या अनेक महत्त्वाच्या लोकांनी, महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी, आमदारांनी, खासदारांनी आणि वेगवेगळ्या लोकांनी या महामानवांच्या विचारांचा अवमानच केलेला आहे. हे लक्षात घ्या की शरद पवारांनी जो विचार वारकऱ्यांसाठी सांगितलेला आहे की सूचक उद्गार आहे की वारकरी संप्रदायामध्ये
जसं भाजप प्रणित संघटनांचा दावा आहे की नक्षली विचारांचे, डाव्या विचारसरणीचे लोक येऊन ही सगळी वारकरी परंपरा गढूळ करत आहेत. तर माझा आक्षेप तर त्याही गोष्टीला आहे, कारण कोणत्याही विचाराचा, राजकीय विचार असेल किंवा वैचारिक भूमिका घेऊन तुम्ही वारकरी लोकांमध्ये जाऊच नका. कारण वारकरी हा पांडुरंगाचा निस्सीम असा भक्त असतो आणि त्याला तुम्ही डावे आणि उजवे अशी कोणत्याही प्रकारचे विचार सांगणं हे चुकीचं आहे. कारण त्याचा प्रतिगामित्व असो किंवा पुरोगामित्व असं ह्या दोन्हीच्यापासून पांडुरंग फार दूर आहे, हे आपल्याला कधीतरी लक्षात यायला पाहिजे. त्यामुळे प्रतिगाम्यांच्या आणि पुरोगाम्यांच्या भांडणामध्ये विठ्ठलांना च्या भक्तांना तुम्ही वेठीस धरू नका असं आपल्याला म्हणायचं आहे. शरद पवारांनी केलेलं विधान एका बाजूनं आपण या अर्थानंही बघितलं पाहिजे की गेल्या काही वर्षामध्ये गावागावामध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा अनेक म्हणजे वारकरी परंपरेला कलंक लागेल अशा पद्धतीचे लोक ह्या सगळ्या चळवळीमध्ये येत आहेत आणि ही खरं म्हणजे खूप मोठी नामुष्की आहे. त्यामुळं वारकऱ्यांमधल्याच ज्या लोकांनी या सगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे आणि तुम्हीच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त आमच्यासारख्या लोकांना बाहेरून येऊन हे सांगणं, किंवा एक नागरिक म्हणून मी फक्त बोलतो आहे, पण वारकरी समाज हा संप्रदायानेच ह्या सगळ्या गोष्टींचा प्रतिबंध करण्यासाठी काहीतरी ठरवण्याची वेळ आलेली आहे. मग ते प्रतिगामी असेल किंवा पुरोगामी असतील त्यांना तुम्ही दूर ठेवावं. काही विरोधी पक्षांनी आरोपही केलेले आहे की भारतीय जनता पक्षांनी अनेक जणांना पैसे देऊनसुद्धा या सगळ्या कामासाठी लावलेलं आहे. तर त्याचासुद्धा सर्वांगीण पद्धतीने विचार करायला पाहिजे ना. असे बाजारू पद्धतीचे जर कोणी लोक या परंपरेमध्ये घुसत असतील तर त्यांचा ताबडतोब वेळीच ठेचून बंदोबस्त करायला पाहिजे. मग ते पुरोगामी आहेत का प्रतिगामी आहेत हा नंतरचा मुद्दा आहे, पण या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. खरं तर शरद पवारांनी केलेल्या या सगळ्या विधानाचा इतरांना का मिरच्या झोंबल्या असा मला प्रश्न पडतो. कारण एका बाजूने तुम्ही उजवाही विचार मांडा, डावाही विचार मांडा, पण राजकीय जेव्हा विरोध होतो तेव्हा बाकीच्या लोकांनी राजकारणात पडू नये आणि विशेषतः ज्यांच्या संदर्भामध्ये हे विधान केलेलं आहे त्या लोकांनी तरी याचा स्वतः तटस्थपणे विचार करून आपली भूमिका मांडायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. या विषयावर खरं म्हणजे बोलत गेलो तर आणखीन खूप अर्धा तासही चालेल आपला व्हिडिओ, पण तुर्तास इतकंच. आपण आता थांबूयात. आपण न्यूज यात्राला चांगला प्रतिसाद देत आहात, त्यामुळं या पुढच्या काळातही न्यूज यात्रा आपण पाहत राहावं. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉनवर क्लिक करावं. पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.